ठाणे महापालिका प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या 270 तक्रारींवर आज बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली। या सुनावणीला महाविकास आघाडीचे नेते मंडळी तसेच पदाधिकारी तर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली। पाहूया। मला वाटतं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे। आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव, मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय सेठी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती, कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे। या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच ही मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या पिरियड 10 दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असतात का मला वाटतं 2 दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे 4-5 दिवस पुढे ढकलायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ह्या ज्या वॉर्ड रचना घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही आणि हरकत घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही हरकती नोंदवलेल्या। त्यावेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली। आता दिसतोय ना अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे? तिथंच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला आहे। जसं महापालिका ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका त्या गेल्या 3-3.5 वर्षामध्ये हे केलेले आहे, त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका आणि यांना घरी बसवा, जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या हातामध्ये जाईल। आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो। कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत। याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाही आहे, त्यांनाही देखील डावललं गेल्यात आलेलं आहे। जर तुम्ही वरती गेलात तर 50% वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला। सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांचे असताना, मुख्यमंत्री त्यांचे असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर भविष्य काळात बघूया कसं काय होतं ते। मुंबईत आज आम्ही दोघं एकत्र आहोत। आज आव्हाडसाहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमच्या काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या त्या आम्ही घेऊ। त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही, असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू, या सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेलं आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल। सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतंय की आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत, तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री, फेअर, ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत, हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही। ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे। ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे। आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, त्यात काही वेगळं सांगायला नको। पण आता मात्र प्रशासनाला, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे असं आज सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे। आमचा ह्या पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे। तसंच प्रभाग रचना जाहीर झाली, आक्षेप मागवले, त्या दिवसात होते गणपती, लोकांनी आक्षेप कधी घ्यायचे?
म्हणजे लोक गावाला गेली होती ती काल परवा लोक गावावरनं आलेली आहेत. तर आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मग आक्षेप कशावर घ्यायचे. त्याच्यामुळे आम्ही असोत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना असोत, मनसे असोत, काँग्रेस आहेत, सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हाताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे, कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात.